हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मी तुम्हाला मॉर्निंगचं रुटीन शेअर करत आहे. रात्री मी किचन वगैरे आवरून झोपली नव्हती, कारण की मी खूप थकली होती ऑफिसमधून आल्यानंतर. त्याच्यामुळे ना किचन वरवरच आवरलं होतं, प्रॉपर काही आवरलं नव्हतं. त्याच्यामुळे सकाळी आधी उठल्याबरोबर ब्रश वगैरे केला, पाणी वगैरे पियाली, बाहेर दरवाजात पाणी वगैरे मारलं आणि मग त्याच्यानंतर मग आली किचनमध्ये एंट्री केली. तर म्हटलं आधी गॅस वगैरे पुसून घ्यावा, भांडी वगैरे सगळं खाली करून घेतली. तर आता मला भांडीही घासायची होती. मी रात्री भांडी सुद्धा घासली नव्हती, असंच वरवर आवरून झोपून गेली होती. मग त्याच्यामुळे आधी किचन आवरून घेतलं, व्यवस्थितरित्या मस्तपैकी क्लीन करून घेतलं. मग त्याच्यानंतर मी गेली भांडी घासायला. भांडी घासली, कपडे धुतले, आंघोळ केली, सगळी घरातली कामं आवरून घेतलेली आहेत. का आता आज मला परत जायचं होतं स्कूलला, पिऊला घेऊन. पिऊची स्कूलच्या सुट्ट्या काही झालेल्या नाही आहेत. तर आता ती स्कॉलरशिपमध्ये, तिचा स्कॉलरशिपची काहीतरी 26 तारखेला एक्झाम आहे. त्याच्यामुळे 1 तासाचं स्कूल ठेवलेलं आहे. स्कॉलरशिपचं लेक्चर चालू आहे स्कूलमध्ये. त्याच्यामुळे मला तिला काय करावं लागतं, तिथे स्कूलमध्ये घेऊन जावं लागतं. का आता बाकी पोरांना सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे व्हॅनची फॅसिलिटी नाही आहे, म्हणून मलाच तिला घेऊन जावं लागतं. मग आता सगळी कामं आवरून झाल्यानंतर पुन्हा परत किचनमध्ये आली. का आता चपाती भाजी बनवायची होती. व्यवस्थित असं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मला आज बनवायचं होतं अख्खा मसूर, म्हणून पीठ वगैरे मळून घेतला आणि मग अख्खा मसूर साठी भाजीला रेडी करायला घेतली. काही नाही, नॉर्मल अशी भाजी केली होती. कांदा, टमॅटो, गरम मसाला ॲड करून थोडीशी अशी अख्खा मसूरची भाजी केली होती. आता आम्ही दोघीच आहोत म्हणून. मग त्याच्यानंतर मग ते अख्खा मसूरची भाजी करून घेतली. त्याच्यानंतर मला करायच्या होत्या चपात्या. आता मी ठरवलं होतं की नाश्त्यामध्ये सुद्धा चपातीच खायची चहा बरोबर. त्याच्यामुळे मग चहा आणि चपातीचा नाश्ता करायचा होता, म्हणून पिऊला उठवून घेतलं. तिला उठल्यानंतर तिला म्हटलं तू फ्रेश हो, तोपर्यंत माझ्या चपात्या होणार, मग आपण दोघी मिळून व्यवस्थित असा नाश्ता करू. मग एका साईडला भाजीला फोडणी टाकत मग नंतर भातही ठेवला. अख्खा मसूर होईपर्यंत म्हटलं भातही होईल आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आपण चपात्या करून घेऊया. भाजी झाल्यानंतर मग एका साईडला परत मग पिऊचं तोपर्यंत आवरून घेतलं. पिऊचं आवरून झाल्यानंतर मग आम्हाला करायचा होता नाश्ता. मग तिला म्हटलं थांब, मी आधी चपात्या करून घेते, मग आपण दोघी मिळून मस्तपैकी नाश्ता करूया. अशा प्रकारे मी एवढीशीच भाजी केली होती. आज तुम्हाला माझ्या कढईमध्ये भाजी दिसत नसेल, का ते एकदम थोडी दिसत असेल, पण एवढीच बास झाली आम्हाला. का आता आम्ही दोघीच होतो म्हणून थोडीशीच केली होती आणि ती थोडीशी ग्रेव्ही झाली होती म्हणून ते आम्हाला बास झाली. त्याच्यानंतर मग मी घेतल्या चपात्या करायला. चपात्या करता करता बाकी सगळी साईड बाय साईड दुसरी कामंही आवरून घेतली. कुकर लावून घेतला, का तर पिऊला दुपारसाठी पाहिजे होता भात. मग ती बोलली की मी आता सकाळी चपाती खाते, परत मी चपाती एकच खाणार, मी परत मला राईस पाहिजे. मग म्हटलं आता तिच्यासाठी थोडा तरी राईस लावावाच लागेल, म्हणून म्हटलं चला. मग तिला थोडासा राईस लावून दिला. त्याच्यामधला राईस मी डब्याला थोडासा घेऊन गेली होती चपाती बरोबर. चपाती, भाजी आणि राईस मी घेऊन गेली होती. मग अशा फटाफट चपात्या सगळ्या आवरून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी चपात्या करून झाल्यानंतर शेवटच्या आमच्या 2-3 चपात्या आम्ही खूप सारं असं ऑइल लावून मस्तपैकी लालसर होईपर्यंत मी भाजून घेते. मला लाल अशी चपाती खूप आवडते. मस्तपैकी लाल भाजली ना की मला ती चहा बरोबर खूपच आवडते. त्याच्यामुळे मग शेवटच्या 2-3 चपात्या मग आम्ही एकदम निवांत भाजून घेतो, म्हणजे कसं आपल्याला खायलाही चव लागते, चहा बरोबर खूपच छान लागते. त्याच्यामुळे मग सगळ्या झाल्या, आधी सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि मग परत मग दूध ठेवायचं होतं एका साईडला. म्हणजे दूध पण गरम करून घेते. मग दूध ठेवलं. सगळ्या चपात्या झाल्यानंतर मग शेवटच्या 2 चपात्या, मग 2-3 चपात्या मग आमच्यासाठी मी लाटायला घेतल्या. त्या 2-3 चपात्या झाल्यानंतर मग मला करायचा होता चहा. मग म्हटलं चपाती तर होते पण चहा तर ठेवलाच नाही, चहा ठेवायचं विसरून गेली होती. मग परत चहा ठेवला एका साईडला आणि मग पुन्हा पिऊला म्हटलं तुझी बॅग वगैरे आवरून घे, तोपर्यंत आपला चहा रेडी होतो. मग तर काय, पिऊ आपली बॅग वगैरे आवरून घेपर्यंत तिला काही डबा द्यायचा नव्हता. का तर 1च तासाचं स्कूल आहे, स्कॉलरशिपचं लेक्चर असल्यामुळे 1च तास ठेवलेला आहे. त्याच्यामुळे काही जास्त टिफिनची गरज लागत नाहीये. मग सकाळी नाश्ता करून गेली की ती आल्यानंतर दुपारी जेवते, म्हणून 1च तास ठेवलाय त्या लोकांनी. मग त्याच्यामुळे टिफिनचं टेन्शन नव्हतं. मग मस्तपैकी शेवटच्या ह्या चपात्या तुम्ही बघू शकता, ज्या आम्हाला चहासाठी लागतात. एका साईडला बघितलं तुम्ही छोट्याशा
बाउलमध्ये मी चहा ठेवलेला आहे. तर आता चहा आम्ही काही जास्त घेत नाही, फक्त डिप करून खातो आणि चहा काय आम्ही एवढा म्हणजे पियत नाही, म्हणून मग थोडासा चहा लागतो. मग अशा चपात्या भाजून घेतल्या, मग मस्तपैकी चहा बरोबर मी चहा आणि चपाती मस्तपैकी एन्जॉय केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा मला किचन आवरायचं होतं. आधी चहा वगैरे पिऊन घेतला, नाश्ता वगैरे करून घेतला, पिऊची पोणी वगैरे घालून घेतली मस्तपैकी. त्याच्यानंतर तिला म्हटलं तू निवांत बस, तोपर्यंत मी लादी आणि माझी हे थोडीशी भांडी होती ती आवरून घेते, आणि काही भांडे घासले होते ते मला भांडे रॅकमध्ये लावायचे होते. मग अशा प्रकारे मी सगळी भांडी रॅकमध्ये लावून घेतलेली आहेत मस्तपैकी. आणि मग किचन आवरलं. त्याच्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली, आंघोळ तर सकाळीच झाली होती. पुन्हा एकदा व्यवस्थित चेहरा, कारण की गरम खूप होत आहे, मग पुन्हा एकदा चेहरा वॉश करून घेतला. मग नंतर कपडे केले चेंज. त्याच्यानंतर मग ऑफिसला हिला परत घरी आणून सोडायचं असतं, त्याच्यानंतर मला ऑफिसला जायचं असतं. आजकाल मला 11 वाजायला लागलेत ऑफिसला जायला, त्याच्यामुळे तर खूपच टेन्शन येते. पण काय करू आता, हे 24 तारखेपर्यंत मला ॲडजस्ट करावंच लागेल. मग काय, मी अशा प्रकारे रेडी झाले. मग निघालो आम्ही, ऑटोने प्रवास केला. ऑटोने प्रवास करताना चला म्हटलं पिऊचं एक शूट करून घ्यावं. मग अशा प्रकारे आम्ही हे शूट केलेलं आहे. मग तिला स्कूलमध्ये सोडलं, तर मग करणार काय, एक तास कुठे बसणार, बाहेर तो उभं नाही राहू शकत. त्याच्यामुळे बाजूला ना गार्डन होता, त्या गार्डनमध्ये म्हटलं चला, ठरवलं की आपण तिथे बसूया निवांत. त्यातल्या त्यात आपला वेळही जाईल आणि आपला टाइमपासही होईल. 2-3 लेडीज सोबतच्या भेटल्या, चला म्हटलं आपण तिथे आराम करूया, थोडा वेळ 1 तास थांबूया. असं इथे उन्हात थांबण्यापेक्षा गेटला आपण तिथे जाऊन आराम करूया. मस्तपैकी गार्डनमध्ये गेलो, गार्डनचा व्ह्यू बघितला, अतिशय सुंदर वाटलं, खूप छान वाटत होतं. सकाळचं वातावरण एवढं भारी वाटत होतं ना, मस्तपैकी मग निवांतपणे 1 तास आम्ही असाच इथे घालवलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा तबला बघा किती मोठा आहे, एवढं छान आहे ना. मी उद्या ह्याचा फुल व्लॉग करून घेते, मग तुम्हाला दाखवते की हा गार्डन कसा आहे. चला, तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स, अँड बाय.